राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। 288 नगर परिषदा नगर पंचायतीच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहेत। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। सोबतच आता मनपा आणि झेडपी निवडणुका देखील घेता येणार आहेत, फक्त त्यामध्ये निवडणूक आयोगाला आरक्षणाची मर्यादा पाळावी लागणार आहे। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती। त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 3 न्यायाधीशांकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर 3 न्यायमूर्तींकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असून पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। तर कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला पाहूया। 246 पैकी 40 जागांवर आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितलं। नगर पंचायतीमध्ये 42 पैकी 17 जागांवर आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। 22% जादा आरक्षण लागू झालंय। आम्ही आता ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्याबद्दल ऐकू असं कोर्टानं म्हटलं। जिल्हा परिषद महापालिका अद्याप जाहीर झाल्या नाहीयेत, त्याबद्दल निर्देश देऊ। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलं। ओबीसींच्या जागा बांधकी आयोगाच्या अहवालामुळे कमी झाल्याचा दावा त्यांनी केला। तर निवडणूक कार्यक्रम सुरूच राहील असं कोर्टानं स्पष्ट केलं आणि निवडणुकांचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय। या निवडणुकांना कुठलीच स्थगिती देता येणार नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहेत आणि या प्रकरणामध्ये आता पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे असं कोर्टानं सांगितलंय। दरम्यान कुठे आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे पाहूयात। 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये, 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये, 242 पैकी 40 नगरपालिकांमध्ये, 46 पैकी 17 नगरपंचायतींमध्ये आणि महापालिकांचं पाहायचं झाल्यास 29 पैकी 2 महापालिकांमध्ये मर्यादा ओलांडली गेली आहे। तर कोणत्या नगर परिषदांचं भवितव्य टांगणीला आहे पाहूयात। चिखलदरा अमरावती, आर्णी यवतमाळ, बिलोली नांदेड यवतमाळ, धर्माबाद नांदेड, कुंडलवाडी नांदेड, पूर्णा परभणी, नांदेडमधील उमरी, साकोली भंडारा, जव्हार पालघर, चंद्रपूरमधील बल्लारपूर, चंद्रपूरमधील भद्रावती, चंद्रपूरमधील चिमूर, ब्रह्मपुरी, घुग्गुस, राजुरा, देसाईगंज, गडचिरोली, बुटीबोरी, कामठी, डिगडोह, काटोल, उमरेड, खापा, कन्हानपिंपरी, वाडी नागपूर, पुलगाव, वर्धा, शिर्डी अहिल्यानगर, पिंपळनेर धुळे, नवापूर नंदुरबार, तळोदा नंदुरबार, मनमाड नाशिक, पिंपळगाव बसवंत नाशिक, इगतपुरी नाशिक, ओझर नाशिक, त्र्यंबक नाशिक, दौंड पुणे। इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत, त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला आहे हे वाचून घेऊन आपण मग त्याच्यावर मत व्यक्त केलं तर बरं होईल, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आदर राखणं आहे आमचं काम। बांटिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंचसमोर देऊ नये, अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंचसमोर हे हिअरिंग व्हावं। आणि आत्ता जो सन्मान्य न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी बांधवांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करतो। त्याचं कारण असं आहे की लोकल बॉडीजमध्ये ओबीसींच्या सहभागाशिवाय जो निवडणुका घेण्याचा
किंवा याच्या पाठीमागेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या. खरं तर ओबीसींचं प्रतिनिधित्व या न्यायालयाच्या निर्णयानं सस्टेन होणार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो.